आपण जर मुस्लिमांचा इतिहास पाहिला, सर्वात जास्त त्यांनी कुठलंही ते त्यांचे जे आक्रांत आले, जे मुघल आले, निजाम आले, आदिल सर्व जे आले, त्यांनी सर्वात अगोदर ज्या काही आपल्या महिला असतील यांच्यावरती अतिक्रमण केलं. आज सुद्धा लव जिहाद नावाचा जो प्रकार आहे, तर त्यांच्या हे दया, माया, शांती हे सर्व आपल्या सनातन धर्मामध्ये त्यांच्याकडे दया नावाचा प्रकार नाही आणि कुठली भीती नाही, ना कानून मानतात, ना संविधान मानतात. आणि त्याच्यामुळे त्यांच्या आक्रांता जे पाठीमागचे होते त्यांच्यापासूनही होते आणि आता वर्तमान फक्त स्वरूप बदललंय. पण लव जिहादचा सर्वात मोठा धोका आहे. मी जे काही कुणी ऐकत असतील, पालक असतील, तरुण मुलं असतील आणि आजकाल आपल्या मुली ज्या आहेत ना, तर ह्या लव जिहादच्या आहारी जातात आणि खूप मोठं षडयंत्र आहे. आणि आपण तर सनातन धर्म आपला एवढा व्यापक आहे की आपण महिलेला देवी रूपा, नारी शक्ती, मातृशक्ती आपण पूजा करतो. जसं नवरात्रात पूजा करतो, तसं आपण तिकडे अन्य लोक